बॅटिंगच्या दिशेने ढकलून काढला. एक धाव तर निश्चित मिळेल. आतापर्यंत 36 धावांची भागीदारी कमाल करते मैदानावरती बेनीची जोडी आणि 35 धावांची भागीदारी रचून प्रतिस्पर्ध्यांवरती त्यांनी केले कुरघोडी केले. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढलीत. आता अनिल आणि अकुंठपदा चेंडू हुक केलाय, फलंदाज लागले, धावांची बुक बघूया काय होतं इथे. फलंदाज बाद होणार आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं स्क्वेअर लेगला. मोठा फटका खेळाचा हुकचा फटका. आता इथे फलंदाज फसला. अनिल गावकर बॅक टू द पॅव्हलियन. अनिकेतला यश मिळते आणि आता धावपलका धावा 36 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विठोबा 11 प्रथम बॅटिंग करत असताना ॲव्हेंजरला अशोकजी इथे विकेट मिळाले, महत्त्वपूर्ण विकेट आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देत असताना अनिकेत. बिल्कुल कहीं ना कहीं सख्त जरूरी थी जो कि एक विकेट के, और वो विकेट चटकाते हुए एक अच्छा कैच पकड़ा. संजोत पेरनी जो बैकवर्ड स्क्वायर लेग पर लगभग खड़े थे, उन्होंने कैच को पकड़ा. सफलता मिलती हुई अनिकेत भाटीकर को, और आउट होकर वापस पहले विकेट के रूप में अनिल गावकर, जिनके हम चर्चा कर रहे थे प्रशांत जी. टूर्नामेंट में टोटल 88 रन इस मैच से पहले उन्होंने बनाए थे, और ये 12 यानी एक अच्छी मैं कहूँगा बल्लेबाजी रही इस प्रतियोगिता में. 100 रन टोटल पूरे किए उन्होंने अपने व्यक्तिगत जो कि इस प्रतियोगिता में. फॉर्ममध्ये असलेला खेळाडू तर खूप चांगली कामगिरी तो निश्चितच संपूर्ण स्पर्धेमध्ये करतोय. 100 आकडा पूर्ण करणे देखील तितकंच महत्त्वाचं. 100 धावा त्याच्या पूर्ण झाल्यात या स्पर्धेमध्ये. अकुंठपदा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक गरगर 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 फिरतोय चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार. टाळ्यांचा गजर होतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर करतात. टाळ्यांचा गजर. चेंडू गरगर फिरत होता, फिल्डरही गरगर 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 फिरत होता. चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावा वसूल करतोय बॅट्समन आणि 4 धावसंख्येने धावसंख्या आता वाढले. धावसंख्या पोहोचले ते 40 वरती. स्कोरर हमारे विराज तेंदुलकर हमें जानकारी दे रहे थे. इसी बल्लेबाज ने जब 28 रनों की जरूरत थी आखिरी ओवर में, तो 28 रन बनाकर अपने टीम को जीत हासिल कर दी थी, और वो बल्लेबाज मैदान पर सामना कर रहे हैं. दीपेश एक सिंगल और एक रन बढ़ गया. फिर से एक बार स्ट्राइक पर आते हुए राजेश गावकर जो सामना करेंगे. ज्यादा से ज्यादा जो कि गावकर के सरनाम के साथ इस टीम के साथ खिलाड़ी दिखा दे रहे हैं विठोबा 11 कोंडीर क्रिकेट टीम में. सामने एक बार फिर से अगली गेंद अनिकेत. ओवर पिच गेंद बल्ले का भीतरी किनारा लेते हुए कुछ आवाज लगभग सुनाई जरूर दी थी. विकेट कीपर ने कोशिश भी की थी, और जब तक विकेट कीपर के पीछे गेंद फील्ड होती है, एक सिंगल और बनता हुआ स्कोर के खाते में. स्कोर 1 रन के साथ आगे निकलता हुआ टोटल 42 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर. अशोक सर, ज्या पद्धतीने हा सामना मैदानावरती सुरू आहे, पहिल्या 2 षटकांची जर तुलना केली तर अनिकेतने या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. ओह, खूप चांगला चेंडू टप्पापर्यंत उसळ घेतोय आणि लेग ब्रेक गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. अनिकेतचं एक चांगलं षटक आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका धावा 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विठोबा 11 संघ प्रथम बॅटिंग करत असताना अवेंजर संघ देखील मातब्बर संघ आहे आणि दावेदार संघ, यात काही शंका नाही आहे. या मॅचचा जर विचार केला, 5 षटकांचा सामना आहे. अशोकची 3 षटकं समाप्त झालीत. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. इथून किती धावा विठोबा 11 संघ उभारू शकतो? प्रशांत जी, जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, राजेश गावकर मैदान पर है, पूरे लय में है, टच में है, तो एक 75 के आसपास हो सकती है ये टीम आसपास पहुंचेगी, क्योंकि अभी भी इस ओवर के साथ 2 ओवर का खेल बाकी है. 14 रन के साथ रन बना रही है ये टीम, और 42 अब तक स्कोर हो चुका है. विकेट हाथों में है. देखना होगा क्या होता है इस आने वाली अगले ओवर में. संजोत आपल्या गोलंदाजी मार्कवरती बसायचे असेल. समालोचन कक्षाकडनं तो गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रेंजला राजेश गावकर वेल सेट बॅट्समन आहे. सेट झालाय, स्थिरावलाय, 25 वरती घेतोय. 5 शतक त्याचं पूर्ण झालंय. ऑफटॉमच्या बाहेरचा अप्रतिम चेंडू आणि लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक अपील करतोय. विकेट किपर आणि बॉलर अपील करत नाहीयेत. इथे अत्यंत चांगला चेंडू आहे. अशोकची ऑफटॉमच्या बाहेरचा फुल लेन चेंडू टाकला होता. बॅट्समन चकलाय. यष्टिरक्षण खूप चांगलं झालंय. अच्छी शुरुआत गेंदबाजी में, बॉलिंग में परिवर्तन, और अच्छी शुरुआत संजोत पेरनी. अगली गेंद लेकर अपने बॉलिंग बार पर. ओ, बड़ा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर. गेंद चली गई डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर. 6 रन के लिए. तुम्ही रडारमध्ये चेंडू टाकणार तर राजेश तुम्हाला नाही सोडणार. पाहूया काय घडलं होतं ॲक्शन रिप्लेमध्ये. कसा फटका सजवलाय. शानदार बॅटिंग. घ्यावी एखादी ताण
काळजात उतरताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. राजेश गावकरच्या बॅटमधनं दर्जेदार उत्तुंग फटका. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय राजेश गावकर. संजोत पेरनी एक बार फिर से, एक बार अल्टी पल्टी की कोशिश, हल्का सा अपील, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं था. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. स्कोर रुका हुआ 48 पर, 1 विकेट के नुकसान पर. राजेश गावकर 31 पर और उनका साथ देते हुए दीपेश गावकर 5 रन पर बल्लेबाजी करते हुए. बॉलिंग बार पर संजोत पेरनी. अत्यंत महत्वपूर्ण षटक आहे. उलटा चेंडू, खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. चुकीला माफी नाहीये. अप्रतिम बॅटिंग राजेश गावकर कडून. तितका टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये येतोय. आज सकाळी आपण बघितलं तर प्रसन्न माहोल या ठिकाणी. शानदार बॅटिंग राजेश गावकरची. 35 वरती खेळतोय आणि धावांचा रतीब घालतोय. 14 चेंडूमध्ये 35. पहा कसा फटका सजवला होता. प्रॉकुलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. बॅट्समन यावेळेला फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करतोय. सिक्सर सुपरमचा चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांकरता. काय बॅटिंग केली राजेश गावकरनं. अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया. स्कोर 52 रन, 1 विकेट के नुकसान पर. खेल जारी है चौथे ओवर का और गेंदबाजी कर रहे संजोत पेरनी. सामने बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे राजेश गावकर अपने बल्लेबाजी में सामना करते हुए आने वाली इस गेंद का. दूर दूर जमाई गई फील्ड. सुबह का सत्र का आज सेमीफाइनल का मुकाबला इन दो टीमों के बीच में. बहुत अच्छी गेंद, लेकिन जिस तरह से प्रशांत जी गेंदबाज की अपील हुई थी, बिल्कुल करीबी मामला था, लेकिन विकेट कीपर के गेंद हाथों से छूटी थी. नहीं तो मेरे ख्याल से जिस तरह से रिएक्शन था, कैच का मौका था विकेट कीपर के लिए. आवाज इथपर्यंत पोहोचला होता. चेंडू आपण बघितलं तर आतली कड घेतली आणि यष्टीरक्षण खराब झालंय. त्यामुळे नशिबाची साथ राजेश गावकरला मिळते. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती सांघिक प्रीमियर लीग 2024 सूर्य दत्त नाईक, उदय नाईक यांचं अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. वज्र स्पोर्ट अँड कल्चरल च्या माध्यमातून संजोतच्या षटकामध्ये 10 धाबा. एक नशिबाची साथ जीवनदान मिळाले राजेश गावकरला. 35 वरती खेळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निर्णायक षटकासाठी अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती. ऑफ टर्नच्या बाहेरचा चेंडू खेळलाय पण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर निश्चित. धावसंख्या पोहोचली ती आता 50 पार झाले. 54 धाबा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय आणि या मॅचमध्ये अशोकची एक भागीदारी. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी आणि दुसऱ्या गड्यासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी. दीपेश गावकर आणि राजेश गावकर अप्रतिम बॅटिंग करतायत. बिल्कुल, साझेदारी बहुत महत्वपूर्ण रहती है. ये गेंद इस बार उड़ाया सामने, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और बहुत ही शानदार फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. जब तक थ्रो पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में. आइए कैप्टन, जो दूसरा सेमीफाइनल का मैच होगा वो होगा मल्लिकार्जुन वॉरियर्स वर्सेस AJ स्ट्राइकर्स. इन दो टीमों के बीच में. प्लीज दोनों टीम कैप्टन आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. रुपेश गावकर और बाबल जोरे दोनों टीम कैप्टन आइए. शॉट ऑन बॉल ऑन साइड पर, लेकिन फील्डर है मौजूद. मिड विकेट बाउंड्री पर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, अच्छा थ्रो और फिर से एक बार सिंगल मिल गया स्कोर के खाते में. धावसंख्या आता 5व्या षटकामध्ये निश्चितच वाढते. दीपेश गावकर आणि राजेश गावकर ही जोडी जमले. अप्रतिम कामगिरी करत असताना दोन्ही बॅटर. धावसंख्या 57. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विठोबा 11 संघ. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू कबरच्या डोक्यावर खेळला. चेंडू झाला सीमारेषा पार. चौकार की षटकार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. मैदानावरती राजेश अक्षरशः गोलंदाजी तुटून पडलाय. काय बॅटिंग करतोय. मी मगाशीच म्हणालो की तो झापूक बॅटिंग करतोय आणि गोलंदाजांना आजची या मॅच मध्ये आपण बघितलं तर डॉमिनेट केले. कडक बैटिंग आतापर्यंत राजेश गावकरची. बिल्कुल बिल्कुल, मैंने बात कही थी इसी खिलाड़ी की जो बड़े बड़े मुकाबले में भी खेल चुका है, बड़ी प्रतियोगिता में खेल चुका है, ढेर सारा अनुभव है क्रिकेट का. और वही राजेश स्ट्राइक पर. इस बार फिर से उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चलेगी डीप लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर. हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए. काय बॅटिंग केले मैदानावरती आपण पाहू शकता. इथे 47 वरती राजेश गावकर खेळतोय.
दर्जेदार बॅटिंग पहा. क्रीजचा वापर केला गेला होता. ओव्हर पिच चेंडू आहे. सरळ बॅटने खेळलाय. बॅट आपण बघितलं तर पूर्णपणे बॅटचा चेहरा दाखवलाय आणि लॉग ऑन मध्ये खेळलेला डाऊन द ग्राउंड एक दर्जेदार फटका राजेश गावकरच्या बॅटमधनं. अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. टप्पा खूप चांगला ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या चेंडू बाद निर्धाव. अर्थात राजेश गावकरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाईल. 19 चेंडूमध्ये 37 धावा त्याने ठोकल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 69. 19 चेंडूमध्ये 47 स्ट्राईक रेट 247. 3 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधनं आणि 5 उत्तुंग षटकार. वा राजेश गावकरनं आज लवकर मैदानावरती आला आणि काय यावेळेला गोलंदाजाची फिसं काढलीत अक्षरशः. परंतु नाण्याची एक बाजू आपण बघितली, नाण्याची दुसरी बाजू बघणार आहोत. अर्थात दुसरी इनिंग तत्पूर्वी आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. पुढच्या सामन्याचा टॉस असेल आणि 2 मातबर संघ अटीतटीचा सामना. चलो कैप्टन आइए प्लीज. AJ स्ट्राइकर्स वर्सेस मल्लिकार्जुन वॉरियर्स. दोनों टीम कैप्टन रुपेश गावकर और बाबल झोरे. चलो दोनों टीम कैप्टन आइए थोड़ा सा जो कि बैटिंग पर नजर डालते. राजेश गावकर 19 गेंदों में 47 रन, 3 रन से पीछे हो गए अपने अर्धशतक से. दीपेश गावकर 10 रन बनाए, 69 रन. एकमात्र विकेट जो अनिल गावकर शुरू में 12 पर खुद के आउट होकर वापस निकले थे. ये थी बल्लेबाजी मैदान पर विठोबा 11 कोंडीर क्रिकेट टीम की. खूप चांगली कामगिरी राजेश गावकरने केली. अत्यंत दर्जेदार टॉसच्या दिशेने आपण म्हणाला. तत्पूर्वी पाहूया निकेतचं षटक. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. शनेश 1 षटक 27 धावा महागडा ठरला. अनिकेतच्या 2 षटकात 24 धावा, 1 मोहरा त्याला टिपता आला. त्यानंतर संचोतनं एका षटकात 10 धावा दिल्या. तर एकच गडी बाद करता आला. एक्स्ट्राच नाही आहेत याचा अर्थ बॅट्समनने प्रचंड मेहनत घेतली आणि खूप चांगली कामगिरी करत एक मोठी धावसंख्या उभारली. हा आत्ता तेच मी सांगत होतो, मिस्टर एक्स्ट्रा नाही आहेत आणि त्यांना वेळ दिलेली होती 25 मिनिटाची आणि आपण बघितलं तर 18 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त झाली. टॉसच्या दिशेने जातोय का दोन्ही कॅप्टन. चला लवकर, आपल्याला अनाउन्समेंट सातत्याने होते. और जो ये मैच चल रहे हैं दोस्तों, वो ग्रामीण के जो कि मैच जो पिछले इतवार की मैच बाकी थे, जो 2 सेमीफाइनल फाइनल की वो मैच. और चलिए कैप्टन मल्लिकार्जुन वॉरियर्स और AJ स्ट्राइकर्स कैप्टन जल्द से आइए. रुपेश गावकर और बाबल जोरे. रुपेश गावकर और बाबल जोरे आइए, दोनों टीम कैप्टन. जो दूसरा सेमीफाइनल होगा उसलिए आप आइए. बहुत अच्छी जो कि पहली इनिंग देखने को मिली. 18 मिनट में वो इनिंग समाप्त कर दी. एक ये भी जो कि वाइड बॉल या नो बॉल एक भी नहीं था इस इनिंग में. और जो समय दिया था आपको अंपायर ने, वो समय से पहले आपने, तो आपको बिल्कुल पूरा श्रेय देना पड़ेगा उस टीम को. आता जबाबदारी आणखीन एक असेल. पुढची इनिंग लगेच चालू करायची आणि टॉस देखील आपण दोन्ही कॅप्टन मला वाटतं यावेळेला सज्ज आहेत टॉससाठी. आणि इथे एस ए ब्रह्मा टीम ने रिपोर्टिंग किया है. बॉल आउट के लिए एस ए ब्रह्मा ने रिपोर्टिंग किया. हमारे साथ कप्तान जुड़ चुके हैं. बॉल आउट के लिए गोबा पुलिस और धारसेकल गोबा, मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा जल्दी कॉम्बॉस की तरफ आइए और रिपोर्टिंग. कैप्टन धारसेकल गोबा अविनाश गोवा पुलिस अविनाश गबस, धारसेकल गोबा महेश साकळकर. तो मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा, आपको अनुरोध करना चाहूँगा, बॉल आउट के लिए आप तैयार है. एक कैप्टन हमारे साथ सिद्धार्थ भोसले बिल्कुल तैयार है. और नेक्स्ट मैच का टॉस हो जाएगा. 5 ओवर का मुकाबला है. 4 गेंदबाजों का इस्तेमाल करना है और 1 ओवर का पावर प्ले है. धारसेकल गोबा और गोबा पुलिस आपको जल्दी रिपोर्टिंग करना है बॉल आउट के लिए. और अब टॉस की कहानी. तो दोनों टीम के कैप्टन रुपेश गावकर और बाबल झोरे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघतोय सांगे प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, मनोरंजनाचा डबल बार अंतिम सत्र या ठिकाणी सुरू झाले. कॉम्बॉक्समध्ये आपण हलकासा बदल करतोय. मुंबईचा एक गोड आवाज, अर्थात बॉल टू बॉल कमेंट्रीसाठी ज्यांना ओळखलं जातं लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, प्रसाद परब मायक्रोफोन असते. दुसऱ्या बाजूला अर्थात सिंधुदुर्गचा गोड आवाज अशोक नाईक.
धन्यवाद धन्यवाद प्रशांत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचं उजाळपण करून त्याचबरोबर स्थानिक ग्रामदेवता पाईक देवाला सुद्धा नतमस्तक होऊन सांगेम प्रीमियर लीगच्या अंतिम दिवसाला मी ऑलरेडी सुरुवात केली आहे. एक सत्र कंप्लीट झालं आहे आणि 17 धावे संख्येचं लक्ष आता मात्र असेल ते ॲव्हेंजर संघासमोर. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं आहे ते सनेशने. स्ट्राईक एंड असेल तो संजोत आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं सतीश. पॉवर प्ले. एकमेव असा खेळाडू जो 2 उपांत्य फेरीमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल सनेश. पुढचा चेंडू राऊंड विकेट. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू मिस टाइम फटका. एलिव्हेशन मिळालं नाहीये. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक करतोय सतीश आणि एक मोठी सफलता. संजोत बॅक टू डग आउट ऑन डक. दुसरा धक्का आपण बघतो. पहिला धक्का लागला मैदानावर आणि फलंदाज आपण बघतोय अशोक नाईक की बाद झाला. खातही न उघडता आणि संजोतची विकेट काढत असताना आपण बघतो की सतीश स्ट्राईक करतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. प्रसाद जी बहुत उम्मीद थी इस बल्लेबाजी पर, क्योंकि एक अच्छी बल्लेबाजी के लिए ये खिलाड़ी जाना जाता है, लेकिन आज बिल्कुल सस्ते में एक अच्छा टोटल है सामने. सेमीफाइनल का मुकाबला और इस मुकाबले में ओपनिंग जोड़ी के बीच में साझेदारी बहुत महत्वपूर्ण होनी चाहिए थी, लेकिन वो नहीं हुई. कैच दे बैठे और पहला विकेट और नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर. एक मोठी सफलता असं मी म्हणेन अशोक नाईक. कारण पहिल्याच षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले सुरू होता. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग 14.00च्या गतीने तुम्हाला करायचा आहे आणि त्या मुवमेंटला बघतोय की पहिली विकेट खूप लवकर इथे तंबूत परतली आहे. इवन संजोत खाते उडू शकला नाही आपल्या संघासाठी आणि तो तंबूत परतलाय. 1 डाऊन बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलाय अनिकेत भाटकर बॅटिंग करण्यासाठी. अनिकेत भाटीकर बॅटिंगसाठी पोहोचतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा सतीश गावकर. राऊंड विकेट टू अनिकेत. फुल टॉस आहे. एलिव्हेट केलाय. चांगला फटका. वॅकेंट एरिया आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम टायमिंग आणि जे दबाव होता ते दडपण होतं ना ते झुगारून लावणारा हा फटका होता. अप्रतिम षटकार. देखिए आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद के ऊपर बिल्कुल कड़ा हमला किया. बल्ले के बीचों बीच ताकत का इस्तेमाल और मिड विकेट पर जो खाली इलाका था पावर प्ले में और वहीं पर गेंद निकली. सिक्सर 6 रन के लिए और 6 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट पर. 7 धावा धावफलकर. एक आपण षटकार बघत आहोत मैदानावर. आल्याच आपल्या बॅटमनला वसूल केला तो म्हणजे अनिकेत भाटीकरने. 7 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू सतीशचा. लेगस्टिकच्या ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला पण चेंडू आपण बघितलं की आधीच तो भरपूर बाहेर होता. तो अजून बाहेर निघतोय आणि पंच बंटी केरकर सिग्नल करतात वाईड बॉल टू विराज तेंडुलकर. पहिल्या दिवसापासून इव्हन जेव्हा आपण ही स्पर्धा सुरू केली अशोक नाईक तेव्हा ग्रामीणचा पूल आणि तेव्हापासून आपण बघतो की गुणसंख्यलेखाच्या भूमिकेत विराज तेंडुलकरने आपली जबाबदारी खूप चांगली पार पाडली या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 8. जी बिल्कुल प्रसाद जी. फुल टॉस आहे पुन्हा एकदा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण काहीच करू शकला नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल. गुड शॉट अगेन. सीमारेषे बाहेर षटकार. तो कहीं ना कहीं जिस शुरुआत की जरूरत थी, एक विकेट जरूर खोया है, लेकिन जो शुरुआत की जरूरत थी वो शुरुआत मैदान पर होती हुई दिखाई देती हुई. 2 बड़े शॉट के साथ स्कोर आगे निकला. 14 रनों पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर. और प्रसाद जी कॉम्बॉक्स में तब थे सुमित कालसेकर और उन्हीं के साथ सिद्धेश जी परब और अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ सदगिरी नाईक और पुण्या पालकर थे और असलम शेख. 14 लॉस ऑफ 1. रिव्हर्सचा फटका पण व्यवस्थित टायमिंग करू शकला. तिथे पॉईंट आधी उभा तिथे चेंडू कव्हर करेल. आपण बघतो की चेंडू मागे निघून जातो. अपील पंचांकडे रनआउटसाठी. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. पंचांचा इशारा लेग बाईचा. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव इथे ॲड केली जाईल. रन रेट जो हवा होता पॉवर प्लेमध्ये निश्चित तो रन रेटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपण बघतो की 15 धावा धावफलकावर 17चं टार्गेट आहे आणि प्रतिषटकामागे 14च्या गतीने इथे बॅटिंग करायची आहे ती ॲव्हेंजर्स या संघाला. बघा छोटी मोठी युद्ध आता संपली आहेत. लीग मॅच सगळ्या संपल्यात. आता तुम्ही आलात नॉकआउट स्टेजमध्ये. जर या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जायचं असेल तर दोन्ही संघाला इथे मात्र एक तर संघ निश्चितच जाईल पण सामना जिंकणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्या संघासाठी. 15 लॉस ऑफ 1 इन द फर्स्ट ओव्हर. हो चांगला चेंडू होता.
ऑन साईडला स्लॉग हिट करायचा प्रयत्न सनेशचा पूर्णपणे हा फसतोय. हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो ती 15 धावा. अनिकेत भाटीकरने आलेल्याचं हल्ला बोल केला, हल्ला चढवलाय, 2 षटकार मारलेत, एक चेंडू निर्धाव म्हणजेच लेग बायच्या स्वरूपात आपण धाव अंकित झाली ती बघितली. पण आपण बघतो की सनेश थोडासा शांत आहे. आतापर्यंत 2 चेंडू सामोरे गेलाय, फक्त एकच धाव अंकित करू शकलाय. जसं मगाशी विराजने उल्लेख केला की एकमेव असा खेळाडू असेल जो या स्पर्धेमध्ये ओपन आणि ग्रामीण दोन्ही पूलमध्ये सेमीफायनल खेळेल. आणि बघायचं आहे या सेमीफायनलच्या माध्यमातून आपल्या संघाला तो विजय मिळवून देईल का. अनिकेत भाटीकरची आपण बघतो की चांगली साथ लाभली आहे. आता मात्र सनेशला सुद्धा आपला बॅटचा फ्लो, बॅटचा फेस ओपन करून चांगली बॅटिंग ग्राउंडवर करावी लागेल. बिल्कुल बिल्कुल प्रसाद जी, पहला ओवर जो 15 रन 1 विकेट पर अनिकेत भाटीकर बल्लेबाजी कर रहे हैं, 12 पर सनेश गांवकर 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तो जो टारगेट है उस टारगेट के हिसाब से 5 ओवर का मैच है, तो अच्छी शुरुआत मैं कहूँगा. गेंदबाजी में परिवर्तन, अखिलेश आ चुके हैं, खुद का पहला और टीम का दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से अखिलेश देवीदास जो गेंदबाजी करते हुए. अखिलेश वैयक्तिक पहिलं राऊंड विकेट ऑन साईडला प्लेस केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, 2 खेळाच्या मधून चेंडू जातोय की काय, आणि अप्रतिम फिल्डिंग लास्ट मोमेंटला. एक्सलेंट स्टॉप, एक्सलेंट पॉज, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. आकाश आहे त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. बघूया ॲक्शन रिप्ले नक्की एक्झॅक्टली आपण बघतो की त्या ठिकाणी फिल्डिंग कशा प्रकारे बघायला मिळते. खूप चांगला फटका ऑफर केला होता, गॅपमध्ये होता चेंडू, आणि बघू शकता हा चेंडू शफल होत असताना चांगलं टायमिंग, हाफ वॉली करून लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला, वाईडिश लॉंग ऑनला, आणि लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग हवेमध्ये होता, त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चांगला सेव्ह केला आहे हा चेंडू, आणि फलंदाजला मिळतात त्या 2 धावा. अनिकेत भाटीकर स्टेप आउट 2 कव्हर्समध्ये फटका, लॉफ्टेड कव्हर आहे तिथे, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, खूप मोठी धाव यावी लागणार, पण थांबत आहे. चेंडू अत्यंत वेगाने निघून जातोय, चांगला फटका, चांगलं टायमिंग, सरळ सीमारेषेबाहेर कव्हर ड्राईव्ह, आणि सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. लोअर फुल टॉस गेंद थी, आगे निकले कदमों का इस्तेमाल किया, और जो गैप था बहुत बड़ा गैप था, और वहीं पर गेंद चली गई एक्स्ट्रा और बाउंड्री पर मिले 4 रन, और जो कि स्कोर के खाते में अच्छी शुरुआत. 70 रनों के जवाब में स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर, लेकिन फील्डिंग भी बहुत अच्छी देखने को मिली. आखिर तक गेंद का पीछा रहा था मैदान पर. 21 धावा ऑफर कर सेकंड विकेटसाठी चांगली पार्टनरशिप ग्राउंडवर सुरू आहे. हो, चांगला चेंडू यॉक केलं पूर्णपणे, ब्लॉक केलं पूर्णपणे. बघितलं फलंदाज भरपूर सफल होतोय, आणि त्याच ठिकाणी बरोबर ऑप्शनच्या किंचितचं बाहेर चेंडू हाताळला आहे, आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. आइए, गोवा पुलिस के कप्तान और उसी के साथ धाटसगर स्टार के कप्तान तुरंत आइए बॉल आउट के लिए. लॉफ्टेड स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी प्रोटेक्शन करतोय, डीपमध्ये पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनवर. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव इथे ॲड होते अनिकेत भाटीकरच्या खात्यामध्ये. अनिकेत पोचला 19 वर, संघाची धावसंख्या 22, म्हणजेच काय तर सेकंड विकेटच्या आतापर्यंत 21 धावांची पार्टनरशिप आपण बघत आहोत अनिकेत आणि सनेश गावकरमध्ये. चेंडू बघूया ऑन साईडला प्लेस केलाय, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा आहे, चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत वेळ घेतला, आणि चेंडू आपण बघतोय की अत्यंत वेगाने चांगलं टायमिंग साधण्याचा फटका आपण बघितला, ऑफर केला तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, आणि चेंडू निघून गेलाय तो 4 धावांसाठी. गुड शॉट बाय सनेश गावकर, आणि फर्स्ट 4 फ्रॉम सनेश गावकर. आप देख सकते हैं किस तरह से ये रिप्ले में एक शॉट खेला था स्क्वायर लेग बाउंड्री पर, और 4 रन मिलते हुए स्कोर के खाते में. अगला मैच एजे स्ट्राइकर्स वर्सेस मल्लिकार्जुन वॉरियर्स. इस मैच समाप्ति के बाद दोनों टीमों के लिए एक बार फिर से जानकारी, तुरंत मैच खेला जाएगा आप दोनों के बीच का. हो, लोअर फुल टॉस चेंडू होता, भरपूर रूम होता या मुवमेंटला. मोठा फटका मारण्यासाठी पण व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. चेंडू जातो तो मागे, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू कव्हर होईल, पंच सिग्नल करतात तिथे लेग बाईज, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये धावा येत आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊ दे, बाईज, लेग बाईज, वाईड, पण त्या धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्या संघाच्या खात्यात त्यांना जमा करायच्या आहेत अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. त्या ॲव्हेंजर संघाला 70 धावांचं लक्ष आहे, करंट रन रेट 13.5चा आहे, रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचल्या 14.33 च्या सरासरीने त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. चला, धाटसकळ गोवा आणि त्याचबरोबर गोवा पोलीस या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. तिसरा संघ ऑलरेडी आमच्यासोबत आहे, म्हणजेच SA ब्रह्माबाईस काळ्या चौकी, या 3 संघांमध्ये होणार आहे तो बॉल आउट. संघ प्रीमियर लीग वज्र स्पोर्ट्स और कल्चरल क्लब द्वारा आयोजन इस टूर्नामेंट का, और सभी जो दर्शक उपस्थित है, सभी खिलाड़ी, आपके लिए जानकारी, इस क्रिकेट के मैच के साथ आप आपकी किस्मत भी आजमा सकते हैं. 200 रुपये का टिकट खरीद कर 2,10,000 रुपये का आपको इनाम मिल सकता है. टिकट दोस्तों उपलब्ध है हमारे जो
मान्यवर कक्ष है हमारे बगल में, वहीं पर आप संपर्क कर सकते हैं। 200 रुपए में आपको मिल सकते हैं 2,10,000 रुपए का जो इनाम। बॉलिंग मार्कवर आकाश षटक क्रमांक 3 मध्ये फुल टॉस आहे 20 मध्ये खेळायचा प्रयत्न पण आउटसाइड एज घेऊन चेंडू मागे जातो थर्ड मॅन क्षेत्रात तिथे येतात तिथे चेंडू कव्हर करतील 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे चेंडूची फिक्स टॅकिंग ला होते 2 धावा कंप्लीट गुड रनिंग सनेश गावकर आणि त्याचबरोबर अनिकेत भाटीकर डावाला आकार देत असताना धावसंख्या पोहोचली ती 29 वर 200 रुपयाचं फक्त तिकीट आहे 200 रुपयाच्या तिकीट तुम्ही निश्चितच भाग घेऊन विजेते होऊ शकतात 2,10,000 रुपयाचे तर आवर्जून त्याचा तुम्ही लाभ घ्या आवर्जून त्या तिकीट विकत घ्या आकाश वेलिप ओहो व्हॉट अ शॉट सेन्सेशनल शॉट बाय सनेश गावकर चेंडूला फेकून दिले मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर खूप लांब लचक खणखणीत आणि दर्जेदार फटका षटकार बेहतरीन शॉट, थोड़ी सी ओवर पिच गेंद मिली और ओवर पिच गेंद पर बहुत ही लाजवाब छक्का मिले 6 रन और स्कोर के खाते में 70 का टारगेट है। बहुत ही अच्छा मुकाबला हो रहा है मैदान पर। सेमीफाइनल का मैच अवेंजर क्रिकेटर्स और विठोबा 11 कोंडीर इन दो टीमों के बीच में। चेंडू आकाश 6 चेंडू हा दिलाय फेकून स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि काय बघतो आपण चेंडू हाताला स्पर्श होऊन सिरर निघून गेला सीमारेषे बाहेर येतो तो अजून एक दर्जेदार फटका सनेश गावकर प्रेशर बनवत असताना आपण बघतोय विठोबा 11 या टीमवर आणि बॅक टू बॅक ह्यूज हिट बॅक टू बॅक 6 बाय सनेश गावकर। देखिए आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से ये शॉट लगाया था, कोशिश जरूर रही थी फील्डर की बाउंड्री लाइन पर, लेकिन हाथों से लगती हुई गेंद सीमा रेखा से बाहर निकली 6 रन के लिए। बॅक टू बॅक 2-6 ह्यूज हिट बाय सनेश। हो हा सुद्धा चेंडू बोलंदाच्या डोक्यावर खेळायचा होता बोलंदाच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न आपण बघतो की चेंडू ऑन साईडला मिड ऑनला चेंडू ते कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा धावणे ते पूर्ण करतो सनेश आणि अनिकेत भाटीकर। आता मात्र दोघांमध्ये चांगलं पार्टनरशिप दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन बघायला मिळते। इव्हन पहिली विकेट आपण जर बघितली तर पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली ती बॅटिंग करताना तो म्हणजेच एव्हेंजर्स संघाने आणि सज्जोत पिराणी जो मात्र या स्पर्धेमध्ये हायेस्ट रन्स टोटल होती 72 वर त्याने मात्र बॅटिंग केली होती आणि तो मात्र बाद झाला। त्यानंतर रुपेश गावकर 74 आतापर्यंत स्पर्धेमध्ये पण मगाची सुद्धा टोटल ऍड करणं गरजेचं आहे पहिल्या इनिंग मधली। ऑप्शनच्या बाहेर चेंडू लेफ्ट केला जाऊ दिलाय पंचांनी मात्र कुठल्या प्रकारचा सिग्नल की ते केलेलं नाहीये। सनेश सरप्राईज होतो या चेंडूवर कारण त्यांनी चेंडू लेफ्ट केला सोडला होता पण सनेशचं फुटर कुठे आहे किंवा सनेशची पोझिशन कुठे आहे ऑप्शनच्या खूप बाहेर होता हेच पंचांनी बघितलं आणि जाऊ दिले चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये। 43 लॉस ऑफ 1 ऑन साईडला उडवलाय आणि धमाका बाउंड्री लाईनच्या पलीकडे कनेक्शन परफेक्ट टाइमिंग परफेक्ट सीमारेषे बाहेर परफेक्ट षटकार। सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही शानदार मैदान पर। अब 2 ओवर का खेल बाकी है 12 गेंदों का और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 21 रन। रिलीज पॉइंट जर आपण बघितलं तर चेंडूच्या भोवती बोट फिरवली होती पण त्याचा काहीच फायदा नाही। तुम्ही बघू शकता चेंडू रिलीज पॉइंट बघू शकता पण काय फटका काय टायमिंग होतं काय कनेक्शन होतं आणि काय विश्वास होता या फटक्यामध्ये आत्मविश्वास भरभरून आहे। आणि सुरुवातीला आपण बघितलं की सनेश गावकर थोडासा शांत होता पण आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की अनिकेत भाटीकरला तो त्याच्या पुढे निघून गेला होता पण आता मात्र या दोघांमध्ये रेस जायला लागली आहे की कोण पुढे जाणार आणि सनेश गावकर सध्या पुढे आहे। आपण बघतोय सनेश गावकर खेळतो वैयक्तिक 3 षटकार एका चौकारच्या मदतीने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपण बघतोय। त्यानंतर अनिकेत भाटीकर 2 षटकार आणि 1 चौकार अप्रतिम फलंदाजी। 12 चेंडू का खेल शिल्लक 21 धावें अजूनी गरज। फिर एक बार अनाउंस करना चाहूँगा गोवा पुलिस के कप्तान और उसके साथ धार सकल स्टार के कप्तान आपको रिपोर्ट करना है कमेटी के पास। ऑलरेडी एक टीम ने यहाँ पे रिपोर्ट किया हुआ है SA ब्रह्मा बॉयज काला चौकी। तो गोवा पुलिस के कप्तान है अविनाश गवस और उसी के साथ धार सकल स्टार टीम के कप्तान है वो महेश साखड़कर। आप दोनों से रिक्वेस्ट है दोनों से अनुरोध है कि आपको जल्द से जल्द हमारी कमेटी के पास रिपोर्ट करना है। 12 चेंडू 21 की गरज है। 12 गेंदों में 21 रन और बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से सतीश। राउंड विकेट इस बार ऑफसाइड पर खेला गेंद हवा में कवर पॉइंट पर लेकिन कैच का मौका नहीं मिला। और जब तक पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए थोड़े से पलटे जरूर थे लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। चलिए दोनों टीम रेडी हो जाए अगले दूसरे सेमीफाइनल के लिए। AJ स्ट्राइकर्स और मल्लिकार्जुन वॉरियर्स दोनों टीम बिल्कुल रेडी हो जाए।
ये इस मैच समाप्त होने के बाद तुरंत आपका मैच होगा दोनों टीमों के लिए। एक बार फिर से हम जानकारी दे रहे हैं, 20 रन चाहिए और 20 रन बनाने के लिए 11 गेंदों का खेल बाकी। बहुत अच्छी गेंद भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा, कैच को पकड़ा। इन मौके पर सफलता मिलती हुई विकेट चला गया और सफलता मिलती हुई टीम को। सतीश गावकरने स्ट्राईक केलंय, असं वाटतं की सामना झुकतो की काय पूर्णपणे अवेंजर संघाच्या बाजूने, आणि त्या मुवमेंट लावून सगळ्यात महत्त्वाचा की प्लेअरला त्याने आउट केलं. सनेश गावकर जो व्यावसायिक लेवल सुद्धा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो, बघू शकता हा चेंडू कशा प्रकारे हा फलंदाज बाजूला अप्रतिम इन स्विंग आणि हलकीशी बॅटची वरची कड घेऊन थेट विकेट कीपरच्या हातामध्ये त्याच्या उंजळीमध्ये आणि त्याच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन चेंडू विसावला आणि एक मोठी सफलता, मोठी विकेट इथे मात्र मिळते ती सतीशला. सतीशने स्ट्राईक केलं या षटकामध्ये आणि थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याचा. चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि अजूनही करायच्या त्या 20 धावा सामना जिंकण्यासाठी एव्हेंजर्स टीमला. 10 गेंदों का खेल, 20 रन अभी भी मैच को जीतने के लिए स्कोर हो चुका है। 50 रन 2 विकेट के नुकसान पर और एक नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए बल्लेबाजी करने के लिए अवेंजर्स क्रिकेट टीम के वो प्रशांत गावकर नए बल्लेबाज मैदान पर। एक अच्छा मैच हो रहा है दोनों के बीच में, सेमीफाइनल का मैच जिस तरह से होना चाहिए वो मैदान पर मुकाबला चलता हुआ इन दो टीमों के बीच में। 10 गेंदों का खेल और 10 गेंदों में 20 रन चाहिए मैच को जीतने के लिए। क्रिकेट के इस टूर्नामेंट के साथ आज आखिरी दिन और उसी के साथ आप जरूर खरीद सकते हैं 200 रुपये में एक लॉटरी टिकट, और उस लॉटरी टिकट के साथ आप जो भाग्यवान बन सकते हैं। 2,10,000 रुपये का इनाम है 200 रुपये में, और टिकट जो लॉटरी टिकट है वो उपलब्ध है हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में। दोस्तों आप जरूर आपकी किस्मत आजमा सकते हैं इस प्रतियोगिता में। 10 गेंदों का खेल, 20 रन और नए बल्लेबाज मैदान पर। सेमीफाइनल का मैच, दूसरा मैच एजे स्ट्राइकर्स और मल्लिकार्जुन वॉरियर्स, इन दो टीमों के बीच में। सामने स्ट्राइक पर नए बल्लेबाज प्रशांत गावकर और अपने गेंदबाजी पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए ऑन साइड पर, इस बार मिड विकेट पर हवाई फायर और गेंद निकली डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। काय शॉट होता, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा फटका. इम्प्रुव्हाइज केला, बनवला, मॅन्युफॅक्चर केलं, काय डिपॉझिट केला, काय फटका बघू शकता. बस फलंदाज स्टफल झाला, जागा बनवली, काय फटका. ताकद बघा किती प्रचंड वापरली. 36 हातींचं बळ आपल्या मनगटामध्ये आणलं आणि तो फटका त्याने एक्झिक्यूट केला. व्हॉट अ शॉट इज दॅट. बघू शकता पुन्हा ॲक्शन समोरच्या अँगलने, आणि काय फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग आणि टोले जंग षटकार. 9 गेंदों का खेल, 14 रन मैच को जीतने के लिए। फुलर लेन की गेंद, हल्का सा अपील अंपायर की ओर, थोड़ी से इस बार लाइन को आगे रखा था और बहुत अच्छी बात मैदान पर देखने को मिली। गेंद बल्ले से लगकर विकेट कीपर के हाथों में निकली थी और एक कामयाबी मिलती हुई मैदान पर इस विकेट के साथ। मॅजिकल फिंगर मी म्हणेन म्हणजे सतीश गावकर एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे. मागच्या चेंडू आपण बघितलं षटकार, त्याच्या अगोदर चेंडूवर त्याने विकेट काढली होती आणि पुन्हा आता स्ट्राईक करत असणार सतीश गावकर. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं त्याच्या हा विरुद्ध हल्ला भरपूर झाला होता. 2 षटकार मारले होते अनिकेत भाटीकरने, पण या षटकामध्ये त्याचं ते उत्तर तुम्हाला बघायला मिळतंय. अनिकेत भाटीकर अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, त्याला स्ट्रायकिंगला जाण्याची संधी मिळत नाहीये. पण आपण बघितलं की स्ट्रायकिंग एंडला जेव्हा बॅटिंग करत असते फलंदाज, त्या मुवमेंटला 2 फलंदाज, सनेश गावकर बाद झाला आणि आपण आता बघितलं तर प्रशांत गावकर सुद्धा बाद होत आहे. 2 विकेट काढतोय सतीश गावकर या षटकामध्ये आणि चांगली गोलंदाजी. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 8, करायच्या त्यात 14 धावा. पण एका षटकामुळे थोडंसं इथे एक कॉन्फिडन्स वाढला असेल किंवा थोडंसं मात्र विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न असेल तो बॅटिंग असणार अवेंजर संघाचा. पण बघायचं आहे अजूनही सामना संपलेला नाही, अजूनही 50-50 बॅलन्स मॅच आहे. अजूनही त्यांच्या संघाकडे चांगले फलंदाज आहेत जे मात्र सामन्याला कधीही कलाटणी देऊ शकतात. बघूया, चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि करायच्या त्यात 14 धावा. मैच इधर उधर हो रहा है, कभी विठोबा 11 कोंडीर क्रिकेट टीम के साथ तो कभी अवेंजर क्रिकेट टीम के साथ ये मैच हो रहा है। लेकिन बिल्कुल आपने सही बात फरमाई, 50-50 का मैच है। एक बड़ा शॉट मैच को मजबूत कर देगा और एक विकेट मैच में दबाव आगे बढ़ेगा। थोड़ा सा अपने रनअप पे चुके, एक बार फिर से वापस आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। चौथा ओवर जारी है, आखिरी ओवर इस ओवर के बाद का बाकी है। 5 ओवर का मुकाबला है मैदान पर इन दोनों के बीच में।
ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ अब मैच आ चुका है 7 गेंदों पर। मला कुठेतरी असं वाटतं की अशा मुमेंटला तुम्ही भाटिकाला चान्स देणं गरजेचं आहे, स्ट्राईक केलं तर आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावा येतात आतापर्यंत अशोक नाईक. बिल्कुल बिल्कुल सर, जो सेट है सामने बल्लेबाज नहीं, बल्लेबाज पर थोड़ा सा दबाव है मैदान पर। विकेट कीपर के लिए मौका निकला था, गेंदबाज काफी नाखुश हुए, थोड़ा सा अपने आप पर भी नाराज हो गए। एक डॉट गेंद के साथ मैच 4 ओवर का समाप्त हुआ खेल। टोटल स्कोर टोटल हो चुका है 56 रन। आखिरी ओवर 6 गेंदे और अभी भी मैच को जीतने के लिए 14 रनों की जरूरत है मैदान पर। प्रसाद जी, अशोक नाईक तुम्ही बघू शकता की या षटकात सुरुवात कशी झाली की पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट, मग षटकार आला. थोडंसं वाटतं दबाव बनवण्याचा प्रयत्न फलंदाजीने केला, पण त्याची सुद्धा विकेट काढली आणि ते शेवटचे जे 3 चेंडू आपण बघतो की इम्पॅक्ट टाकणारे. इथे तुम्ही गोलंदाजाला तुम्ही संधी दिली मोमेंटम बनवण्याची. मोमेंटम त्याने बनवलं आपल्या संघासाठी, कारण 12 चेंडू 21 करायच्या होत्या, फक्त 7च झाल्या. त्यामुळे शेवट षटकामध्ये 14 बॅची आता गरज आहे बॅटिंगर्सना, अवेंजर या संघाला. आणि त्या मुमेंटला काय झालंय की त्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळालीच नाहीये सतीश फलंदाज अनिकेत भाटीकरला. फक्त त्याने पहिल्या चेंडूवर एकदा तिथे कंप्लीट केली होती, त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाही आणि तो दबाव आता मात्र फलंदाजांवर दिसतोय. पण बघायचं अनिकेत भाटीकर ज्याप्रमाणे त्याने आलेल्या 2 षटकार मारले होते, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा संघाला आहेत की तो मॅच फिनिश करून देऊ शकतो. कारण आपण बघतो की कमलेश गावकर बॅटिंगसाठी आतमध्ये गेला, पण त्याने दोन्ही चेंडू तो निर्धाव केला. त्यामुळे आता सगळ्या काही दारोमदार आहे, सगळी काही नजर आहेत त्या अनिकेत भाटीकरवर आहे. निर्णायक षटक बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन अनिल गावकर. 6 गेंदे यानी आखिरी ओवर का खेल बाकी। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में। एक पुलर लेन की गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुई और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। अच्छी शुरुआत गेंदबाजी में। 5 गेंदों का खेल और 5 गेंदों में अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 14 रन। लेग स्टंप से बाहर थोड़ा सा लाइन पर भटके, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया। ये वाइड बॉल हमेशा महंगे साबित होते हैं मैदान पर, क्योंकि एक गेंद बढ़ चुकी है और अभी भी 5 गेंदों का खेल बाकी है और 5 गेंदों में चाहिए 13 रन। फिर से परेशानी, ये ऑफ स्टंप से बहुत ज्यादा दूर और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 2 सिंगल जो कि बढ़ते हुए स्कोर के खाते में। तो अभी भी इस ओवर के 5 गेंदों का खेल बाकी है। हवा में मार बैठे, क्या मौका बनेगा देखना होगा। फील्डर गेंद के नीचे, लेकिन कैच छोटा और कैच के साथ 1 रन। दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज, रनआउट का लेकिन मौका नहीं मिला। कैच छूटा, कहीं मैच हाथों से छूट ना जाए आपके, क्योंकि 2 बहुमूल्य रन एक बार फिर से जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में इस कैच के साथ। और अभी भी 4 गेंदों का खेल बाकी है। फायनलीला जो खेळाडू आहे ना, तो अशोकने तुम्ही त्याच्या बॉडी लँग्वेजकडे बघा. त्याच्या बॉडी लँग्वेजवर वाटलंच होतं की हा झेल सोडेल किंवा हा कॉन्फिडेंटली दिसत नव्हता त्या झेल खाली, आणि तेच बघायला मिळालं. पुन्हा तर संधी मिळते स्ट्रायकिंग येण्याची, ते म्हणजेच अनिकेत भाटीकरला. ये बड़ा शॉट, शॉर्ट आर्म पुल और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। 6 रन के लिए क्या कहेंगे सर जी इस शॉट के साथ? शॉटच्या आधी मी कळेन की चुका तुम्ही किती मोठ्या केल्यात बघा. ज्याच्या झेल सोडला तो मात्र तुमच्यापासून आता सामना हिरावून घेईल की काय, हीच भीती आता निर्माण झालेली आहे. कारण ज्याचा झेल सोडला त्याने षटकार मारला आणि सामन्यामध्ये पुन्हा आता कमबॅक केलेला आहे. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. अनिकेत भाटीकरची विकेट तुमच्याकडे होती, ती जर विकेट मिळाली असती तर पूर्णपणे संघ दबावाखाली आला असता. पण आता सिच्युएशन खूप वेगळी आहे. 4 धावा करायच्या आहेत 3 चेंडूमध्ये. बघावं लागेल या ठिकाणी. मागे तर चेंडू निघून गेला होता. रनआउटसाठी अपील होत आहे. फलंदाज कुठला बाद झालाय, क्रॉस झालाय की नाही यावर प्रश्न विचारला गेलाय. बेल्स ऑफ झाली आहे. तर बघूया आता मात्र तिसरे पंच यावर काय निर्णय देत आहेत.
सो भाटीकर इज आउट. अनिकेत भाटीकर इज आउट नाव. क्रॉस झालेलं नाहीये. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला बघायला मिळते हे चित्र. आणि त्या ठिकाणी बघतो आपण फलंदाज अनिकेत भाटीकर क्रॉस झालाच नाहीये आणि ती विकेट मिळते. एकदा तिथे कंप्लीट झाली होती या चेंडूवर, त्यामुळे समीकरण जे असेल आता चेंडू मध्ये आतमध्ये शिल्लक आहेत ते 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज आहे. 2 चेंडूंनी 3 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्लोज मॅच बघायला मिळते. अगर मुकाबला बराबरी में समाप्त हुआ तो दोनों टीमों के लिए जानकारी, सुपर ओवर खेला जाएगा. 2 गेंदों में 3 रन अभी भी मैच को जीतने के लिए. 2 गेंदों में 3 रन. मैच बराबरी में समाप्त हुआ तो सुपर ओवर का मैच होगा. दोनों टीमों के लिए जानकारी. निश्चित आता पुन्हा त्या म्हणे की कमबॅक केलंय, वापसी केली आहे गोलंदाजीमध्ये. हो, चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे संगनायकाने, अनिलने. एक्सलेंट बॉलिंग, एक्सलेंट बॉलिंग. इव्हन यशयशकच्या दिशेने आपण बघितलं की चेंडू आला होता, तिथून थोडीशी मिस्टेक झाली. इव्हन झेल सुद्धा सुटले होते या षटकामध्ये. पण सामना आता मात्र गेल्या शेवटच्या टप्प्यामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावेची गरज आहे. क्लोज मॅच, क्लोज एन्काउंटर, फर्स्ट सेमीफायनल, लोकल मॅच, ग्रामीण मॅच. आणि काय थरार, काय जबरदस्त सामना आपण बघत आहोत. एव्हेंजर वर्सेस विठोबा 11. दोनों टीमों के लिए अंपायर सर 1 मिनट. दोनों टीमों के लिए जानकारी कैप्टन, मैच अगर टाई हो जाता है तो बॉल आउट किया जाएगा. दोनों कैप्टन, दोनों टीमों के खिलाड़ी. सुपर ओवर नहीं है दोस्तों, सुपर ओवर नहीं खेला जाएगा, बॉल आउट होगा. दोनों टीमों के लिए जानकारी, लास्ट बॉल और मैच को जीतने के लिए चाहिए 2 रन. क्या बात है, क्या बात है. सेन्सिबल क्रिकेट. एकही मोठा फटका ऑफर केला नाही शेवटच्या चेंडूवर. आपण बघतोय की त्या मुवमेंटला बरेचसे खेळाडू पॅनिक होतात आणि आपण त्या मुवमेंटला बघतो काय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारा मॅच फिनिश आपल्याला बघायला मिळतोय की फक्त हलक्याने चेंडूला प्लेस केलं, बॉटम हँडचा वापर केला आणि तिथे 2 धावा अत्यंत वेगाने कंप्लीट केल्या. फिल्डर थोडेसे दूर होते आणि त्या मुवमेंटला आपण बघतो की 2 धावा धावून पूर्ण करत असताना सामन्यावर शिक्कामोर्तब केलं आणि ॲव्हेंजर संघ अत्यंत दिमाखामध्ये या सांगेम प्रीमियर लीगच्या ग्रामीण पूलमधून पोहोचतोय तो अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन ॲव्हेंजर टीम. 6 विकेटचे सामना इथे जिंकलाय आणि एक जबरदस्त फाईट देत असताना एक थरारक असा सामना बघायला मिळाला आणि त्याच मोमेंटला आपण बघतो की हा संघ पोहोचलाय तो अंतिम फेरीमध्ये. हार्ड लक टीम विठोबा 11. चांगला खेळ केला, या त्रिमात्र शंका नाही. शेवटपर्यंत संघनायकाने मात्र चांगली फाईट दिली या मोमेंटला ग्रामीण पूलमधून. ही बघता हे स्टॅट्स. विठोबा 11 पहिले फलंदाजी केली, 59 धावा. राजेश गावकरची खेळी पूर्णपणे व्यर्थ झाली. 47 धावा त्याने कुठला 19 चेंडूमध्ये. अनिल गावकर स्वतः कॅप्टन 12 धावा 5 चेंडूमध्ये. दीपेश गावकर 10 धावा.